नमस्कार, रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेता किरण गायकवाड ह्याच्याविषयी माहिती। लागीर झालं जी मालिकेत खलनायिकाची भूमिका साकारून अभिनेता किरण गायकवाड घराघरात पोहोचला। या मालिकेतील भैयासाहेब या भूमिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली। त्यानंतर अनेक मालिकांमध्ये तो दिसला। देवमाणूस या मालिकेने किरणला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली। अभिनयाची उत्तम जाण असणाऱ्या किरणने प्रेक्षकांच्या मनात त्याचं स्थान निर्माण केलं आहे। पण कालविश्वात नाव कमवण्याचा त्याचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता। मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या किरणने हलाखीच्या परिस्थितीतून वर येत स्वतःची ओळख बनवली। किरण गायकवाडने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले, त्याने फिल्म करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक खुलासे केले। बालपणाबद्दल भाष्य करताना खरी जन्मतारीख माहीत नसल्याचा खुलासाही किरणने केला। तो म्हणाला, माझ्या जन्मा अगोदर आई वडील पुण्यात स्थायिक झाले होते। माझा जन्म घरी झाला आहे। गावाकडून माझे आई बाबा पुण्यात आले। बाबा एके ठिकाणी वॉचमॅनची नोकरी करीत होते। एका पत्र्याच्या खोलीत माझा जन्म झाला। माझी जन्मतारीखही खरी नाहीये। आपल्याला मुलगा झाला या आनंदातच माझे बाबा कित्येक महिने आणि वर्ष होते। त्यांची रोज पार्टी चालायची। आई निरक्षर असल्याने तिनेही नोंद केली नाही। शाळेत जाण्यासाठी एक जन्मतारीख लागते, म्हणून माझी 12 जून ही जन्मतारीख आहे। कदाचित तोच दिवस असावा। मला खूप भारी वाटतं। नक्षत्र वगैरे असं माझं काहीच नाहीये। मी एक खुली किताब आहे। बालपणात खूप मजा केलीये। खूप आधीपासूनच सगळ्या गोष्टींची जाणीव होत गेली। त्यामुळेच कदाचित मी नीट वागायला लागलो, असं किरणने सांगितलं। लागीर झालं जी, देवमाणूस या मालिकांबरोबरच अनेक मालिकांमध्ये किरण झळकला आहे। मराठी सिनेमामध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत। चौक, फकाट, बघतोस काय, मुजराकर या सिनेमांमध्ये त्याने काम केले आहे। आता किरण डंका हरिनामाचा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आपल्याला किरण गायकवाड विषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा। धन्यवाद।